नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या चालू आहेत नवरात्री आणि जागर मराठी चॅनल आपल्यासाठी नवदुर्गा विशेष मुलाखत घेऊन येत आहेत. आजच्या नवदुर्गा आहेत प्रज्ञा प्रफुल्ल पितळे. नमस्कार. मॅडम ह्या अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष आहेत. महिला सक्षमीकरणासंदर्भात त्यांचं काम आहे. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे जागर मराठी चॅनलवर. आणि मॅडम विरारमध्ये राहतात. नुकताच आमचा परिचय त्यांच्याशी झाला आणि त्यांचं काम पाहून आज आम्ही ठरवलं की त्यांना नवदुर्गा विशेष मुलाखतीमध्ये सहभागी करून घ्यायचंय. जाणून घेऊया त्यांचा प्रवास. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. पहिलं तर मी धन्यवाद म्हणते तुम्हाला, जागर मराठी चॅनलला आणि तुम्हाला मला ह्या इंटरव्ह्यूसाठी माझी निवड करण्याकरिता. मॅडम, मला हे सांगा की तुमचं एकंदरीत आज तुम्ही जी काही सामाजिक सेवा करताय, स्वतः एक तुमचं फाउंडेशन आहे आणि नुकताच एक 11 तारखेला खूप मोठा कार्यक्रम गेला, त्या संदर्भात आपण बोलणारच आहोत. पण साधारणपणे तुमचं एकंदरीत बालपण म्हणा किंवा एक कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल काय सांगाल? बालपण माझं मुंबईत गेलं. म्हणजे माझा जन्म 23 जुलै 1977चा आहे. आम्ही खारला चाळीत राहायचो तेव्हा. आई वडील मी आणि माझ्या 2 बहिणी. वडिलांची मिल बंद झाली 1980ला. त्यानंतर मग तो खडतर प्रवास होता आई वडिलांचाही. कामगार? हो, त्यावेळेस बहुतेक मिल गिरणी कामगार होते. तर त्यावेळेस बऱ्यापैकी मिल बंदच होत होत्या. पुष्कळ जणांशी रिलेट होईल ही गोष्ट. तर त्यामुळे दत्त संबंधाचा जो गिरणी संप आहे त्याच्यामध्ये अनेक कुटुंब होरपळली, रस्त्यावर आली. त्यापैकीच एक आम्ही. नाटक पण होतं. तर त्या म्हणजे त्या परिप्रेक्ष्यातून त्यातलाच एक आमचा एक परिवार त्यामध्येच. तर त्यामुळे माझा 4थी नंतरचा जो प्रवास होता तो आई वडील आणि मी, आम्ही 3 बहिणी असल्यामुळे मी त्यांचा मोठा मुलगाच होते. त्यामुळे तेव्हापासून जो प्रवास सुरू झाला, त्यांना त्यांच्या कार्याला हातभार लावणं, 2 बहिणींची मी पण त्यावेळेस आई झाली. असा प्रवास करत करत 8वी पर्यंतचं शिक्षण जेमतेम झालं. त्यानंतर अशी परिस्थिती होती की एकतर जॉब करा किंवा मग शिक्षण करा. मग शिक्षण करता करता जॉब करून मी माझी 12वी पूर्ण केली आणि नंतर यशवंतराव विद्यापीठातनं मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. असं सोबत 2 बहिणींचं शिक्षण, आई वडील मी एकत्रपणे. वडील माझे पिऊन होते, कधी वॉचमॅन झाले, एका शाळेमध्ये ते होते वॉचमॅन म्हणून. आईने बऱ्यापैकी कष्ट घेतले आमच्या तिघींसाठी. अगदी म्हणजे त्यावेळी घरकामांपासून केलेली माझी आई आज तिच्यामुळे मी इथे बसले आहे. तिने दिलेले संस्कार, धडपड, कष्ट करून केलेलं माझं शिक्षण आणि त्यावेळेस जे मी भोगलेलं माझ्या कुटुंबासाठी, आम्ही जे डोळ्यांनी पाहिली परिस्थिती, तर हे कुठेतरी इयत्ता 5वी 6वी पासून डोक्यात होतं की असं आपण कोणाबरोबर होताना पाहायचं नाही, फक्त पाहत बसायची नाहीये, ती भूमिका मला नव्हती घ्यायची. जेवढं शक्य होईल तेवढं आपण समाजकार्य करायचं. ह्या त्यावेळच्या काही लोकांकडनंच मी शिकले, जे आमच्यासाठी तेव्हा धडपडत होते आणि माझ्या आई वडिलांचे कष्ट. तर ते तेव्हापासूनच कुठेतरी माझ्यात रुजू होत होतं आणि माझ्यासोबत ते वाढत गेलं सर. आणि नंतर मग 2000 साली माझं लग्न झालं. लग्नही या अटीवर केलं की माझ्या 2 बहिणी, त्यांची लग्न, त्यांचं शिक्षण हे तुम्ही मला करून द्यायचं आहे. तोपर्यंत मी जॉब करणार, माझ्या आई वडिलांना सांभाळणार, कारण त्यांचा मुलगा मीच आहे. परमेश्वर कृपेने मिस्टर खूप चांगले मिळालेत. नवरा माझा प्रफुल्ल मधुकर पितळे. त्यांनी सगळी जबाबदारी घेतली आणि अजूनही निभावतात. दुर्दैवाने माझे आई वडील, माझ्या लग्नाला 2000 साली लग्न झालं माझं आणि 2011ला माझी आई गेली. 2014ला बाबा गेले. आईचं जाणं माझ्यासाठी खूप मोठा, तो आयुष्यातला एक वेदनादायक आणि एक भयानक जे म्हणतो ना आपण, ते अचानक झालेलं एक दृश्य आणि मला हादरवून टाकलं. आणि त्यानंतर माझ्या समाजसेवेला वेग आला. तोपर्यंत मी करतच होते, पण नंतर मी घरात बसूच शकली नाही आणि मग बाहेर पडले की अशा माझ्या आईसारख्या अनेक आया आहेत, त्यांना मला हात द्यायचा आहे आणि सक्षमीकरण हे डोक्यात त्यापासून जास्त जोर धरला त्या गोष्टीने आणि माझ्या कामाला सुरुवात केली. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं नवदुर्गा मुलाखत आज सार्थक होतीये की स्त्रियांना कशा पद्धतीनं म्हणजे त्यांना स्वतःला मदत केलेली जी लोक होती आणि आज त्यांना असं वाटतंय की मी कुठेतरी थोडीफार प्रस्थापित होते, तर मी सुद्धा अनेक महिलांना करावं. मॅम, खरंच तुमचे खूप खूप म्हणजे तुमचं अभिनंदन आहेतच आहे. आणि काय सांगावं, मग तुम्ही आता तुम्ही एक फाउंडेशन पण काढलंय आणि मग त्या फाउंडेशन संदर्भात त्या संदर्भात कुठली कुठली कामं चालतात?
त्यात मी सुरुवात केली आदिवासी पाड्यांपासून, कारण 2011ला एक वेगळंच चित्र होतं. आपण विचार करू मागचा तर 15 वर्षापूर्वी त्यांच्यापर्यंत काही मदत सरकारी योजना नव्हत्या पोहोचत त्या. तर मी छोट्या छोट्या पाड्यापासून सुरुवात केली. मग तिकडच्या महिलांना मी रोजगार देणं स्टार्ट केलं. मी मसाले बनवत होते, मग मी मसाला तयार करायची आणि त्यांना विक्रीसाठी द्यायची. वरचं जे प्रॉफिट यायचं ते त्यांना द्यायची आणि माझं जे रॉ मटेरियलचं असायचं तेवढं फक्त मी बाजूला करायची. तिथून मी ती सुरुवात केली. मग नंतर सायन, मालाड असे काही एरियाज आहेत, काही स्थळं आहेत जिथून महिलांसाठी कामं आणून द्यायची. माळा बनवणे, राख्या बनवणे आणि रबर बँड असतात स्त्रियांचे, बांगड्यांना खडे लावणे, टिकल्यांना खडे लावले. असे अनेक प्रोजेक्ट मी नंतर शोध केला मी स्वतः कुठून काय मिळू शकतोय, कारण स्वतः ते सगळं लहानपणी मी केलेलं होतं. त्यामुळे ती माहिती होती की हेच रोजगार मला ह्या बायकांनाही द्यायचे. म्हणजे माझं बालपण मला इथे खूप उपयोगी आलं. त्यावेळी जे मी शिकलेली ते काम तिथून मी आणून त्या महिलांना देणं सुरुवात केली आदिवासी पाड्यांमध्ये. त्यात आहे प्रामुख्याने वाडा, मोखाडा, आपलं कनेर फाट्याला काही आतले गाव आहेत तिथे, नायगावला चिंचोटी फाट्यातनं आत गेल्यावर चिंचोटी गाव आहे. ही माझी ठराविक स्थळं होती जिथे मी कामं महिलांना द्यायला सुरुवात केली. आणि कमीत कमी 2011 ते 2016 पर्यंतचा प्रवास 100 घरं त्या कामांवरती म्हणजे त्यांच्या रोजगारावरती चालू लागली आपली. त्यामुळे तो उत्साह आणि प्रोत्साहन अजून वाढला आणि नंतर मग ठरवलं आता मसाल्याचा बिझनेस वाढवायचा आणि त्यांना एक फॅक्टरी सारखं करून एक 100 महिला तरी त्या आपल्याकडे जॉबला राहायला पाहिजे. असं करत करत मग मी हे रजिस्ट्रेशन केलं, कारण मला प्रोजेक्ट काही मिळत नव्हते संस्था रजिस्टर नसल्यामुळे. अशा प्रकारे मग ह्या संकल्पनेतनं आपली अर्धांगिनी एक पूर्णत्व ही संस्था रजिस्टर झाली, नावारूपास आली. हो, नावारूपास आली. आणि त्याचा अर्थच तो होता की जितक्या माझ्याबरोबर महिला नंतर जोडल्या गेल्या त्यांना आपण अर्धांगिनीच म्हणतो. स्त्री म्हटलं की अर्धांगिनी. पण मी ते रूप पाहिलं की जेव्हा एक अर्धांगिनी उभी राहते आपल्या कुटुंबासाठी, या समाजासाठी, या देशासाठी, तेव्हाच त्या गोष्टींना, त्या अपूर्ण गोष्टींना पूर्णत्व येतं. ती आपलं कुटुंब पूर्णत्वाला नेते, एक समाज पूर्णत्वाला नेते आणि अशा अनेक अपूर्ण गोष्टी असतात जेव्हा एक स्त्री मनावर घेईल ते ती पूर्ण करूनच शांत बसते. आणि अशा प्रकारे माझ्या अर्धांगिनी तत्वाला मी पूर्णत्व दिलं इतर महिलांसोबत. किती छान. संस्थेचं नाव एवढं चांगलं आहे आणि संस्थेचं नाव चांगलं नसो, चांगलं तर आहेच, पण त्यांचं जे काम आहे ते पण एक उत्तमरित्या. मॅडम मला सांगा की आता आपण बघतो की सरकारच्या योजना असतात, सरकार जागा देतं, तर मला हे सांगा की तुम्हाला असं कधी काय तुमची अपेक्षा काय आहे, समाजाकडून काय अपेक्षा आहे? तुम्ही एवढं सुंदर काम करताय, तुम्हाला 200-300 महिलांना रोजगार द्यायचा आहे, तर मग ह्याच्या संदर्भात सरकार जागा देत असतं किंवा त्यांना फंडिंग करत असतं. प्रधानमंत्री योजना आहेत, कौशल्य विकास योजना आहेत, तर तुमची अपेक्षा काय आहे? ह्या सगळ्या गोष्टींकरताच मी संस्था माझी रजिस्टर केलेली आणि त्यांनी मग मला सांगितलं, काही सरांना, काही साहेबांना मी भेटले जाऊन, ओळखीने गेलो, कधी डायरेक्ट गेले, तर तिथे मला असं सांगितलं गेलं की संस्था रजिस्टर होऊन तुम्हाला 3 वर्ष व्हावी लागतील. 3 वर्षानंतर तुम्हाला या योजना लागू होतील आणि तुम्ही मग तुमचं कार्य करू शकतात. काही माहितीतल्या महिलांनी आणि सरांनी सांगितलं की अमुक अमुक सर्टिफिकेट्स लागतील. मग जसं जसं एक एक जण सांगत गेलं, ATG पाहिजे, 12A पाहिजे, दर्पण NGO पाहिजे, तेवढ्या सगळ्या आता माझ्या मी कंप्लीट केल्यात. आणि आता मी एक अर्ज पुन्हा सरकारकडे देणार आहे की मला एक शेडसाठी जागा देण्यात यावी, तिथे मला एक वृद्धाश्रम, मुलींसाठी एक शाळा आणि महिलांसाठी अशी एक फॅक्टरी, एक कारखाना जिथे महिला कार्य करू शकतील. म्हणजे पूर्ण आयुष्यातही पुढचं जे आता 50शीला लागू आपण, त्याच्यानंतरचं माझं आयुष्य पूर्णपणे मी अर्धांगिनी एक पूर्णत्वाला द्यायचं ठरवलेलं आहे सर. कारण मुलं आता मोठी झालेली आहेत, त्यांनाही सांगितलंय की आई आता रिटायर होत्या, आता प्रज्ञा पिताळे म्हणजे अर्धांगिनी एक पूर्णत्वासाठी दिलेली आहे. प्रामुख्याने आणि प्रामाणिकपणे हे एक कार्य मला माझं करायचं स्वप्न आहे सर, की बऱ्याच महिलांना आपली गरज असते. काही जण मुक्त होतात, बोलून दाखवतात, काही जण नाही होऊ शकत. तर अशा स्त्रियांना जागृत करायचं आहे की या मुक्त व्हा, आपले त्रास सांगा, प्रॉब्लेम सांगा आणि त्यातून जे मी सोल्युशन देते ते घ्या आणि पुढे राहा, उभ्या राहा तुम्ही आपापल्या पावलांवर. मी स्वतः स्वावलंबी व्हा, हाच माझा निरोप असतो, नेहमी एक मेसेज असतो. तर हे असं आहे सगळं पुढचं सर. तर मंडळी, या होत्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा प्रफुल्ल पितळे आणि मॅडमचा संपर्क क्रमांक आपण या मुलाखतीच्या खाली देणारच आहोत. तुम्हाला नक्कीच स्वतःचं काही चालू करायचं आहे, उद्योग व्यवसाय करायचा आहे
आणि आमची जी फाउंडेशन आहे अर्धांगणी एक पूर्णत्व फाउंडेशन, यासोबत तुम्हाला जुडायचं असेल, यासोबत यायचं असेल तर मॅडम तुमच्याशी त्यांनी संपर्क करावा आणि हो. मॅडम नक्कीच तुम्हाला मदत करतील. हो, कारण नक्कीच. स्वतः एक अत्यंत खडतर प्रवास करून खऱ्या अर्थानं रणरागिणी, खऱ्या अर्थानं आज मला खूप आनंद होतोय की जागर मराठी चॅनलवर प्रज्ञा मॅडम आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा प्रवास उलगडून माझ्या अंगावर शहारे येत आहेत की एवढं सारं, कारण माझ्या आईने पण आम्हाला बांगड्या विकून वाढवलेलं आहे. तर त्यामुळे मी ते पेन पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण समविचारी लोक इथे समविचारी आहोत. आलेलो आहोत. तर मंडळी नक्कीच या नवरात्रीच्या निमित्तानं प्रज्ञा मॅडमचा इंटरव्ह्यू तुम्ही पाहत आहात आणि आजूबाजूला तुमच्या कोणी पीडित असेल, वंचित असेल, कुठल्याही क्षेत्रात मानसिक आरोग्य असेल, काहीही असेल, तुम्ही प्रज्ञा मॅडम यांच्याशी संपर्क करा आणि मी ग्वाही देतो, मला स्वतःला तुम्ही संपर्क करा आणि तुमचा जे काही समस्या असतील, तुम्हाला स्वतःला उद्योग उभारायचा असेल, शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत असेल, तर अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशन हे तुम्हाला नक्कीच मदत करेल. नक्की मॅडम तुम्ही जागर मराठी चॅनलच्या मुलाखतीसाठी आलात आणि नवदुर्गा आमची खऱ्या अर्थानं सार्थक केली आणि मला आनंद वाटतोय सांगायला की मॅडमला नवदुर्गा 2025 हा पुरस्कार येत्या 28 सप्टेंबर रोजी 3:30 वाजता पाटील पवार बँक्वेट हॉलमध्ये आम्ही देणार आहोत. मॅडम तुम्हाला निमंत्रण. धन्यवाद. धन्यवाद सर.